नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रामध्ये वाहतूक तसेच विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्याचा अवैध साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने जबरदस्त कारवाई करत दारू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहे. गुप्त माहितीच्या आधारे येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरामध्ये सापळा रचून अधिकाऱ्यांनी टाटा कंपनीच्या अल्ट्रा मॉल 6 चाकी ट्रकवर धाड टाकली. या कारवाईमध्ये तब्बल 57,600 सीलबंद बाटल्यांचा बनावट विदेशी मद्यसाठा ट्रक आणि मोबाईलसह असा एकूण 1,47,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिक जिल्ह्यातून नंदुरबारकडे मोठ्या प्रमाणात अवैध मद्य वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर आयुक्त डॉक्टर राजेंद्र देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर सापळा लावला होता. कारवाई दरम्यान MS-50N 3556 क्रमांकाच्या टाटा अल्ट्रा EX 1918T ट्रकमधून रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की नावाने प्रथमदर्शनी बनावट विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. 180 ml क्षमतेच्या 57,600 प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्याची अंदाजे किंमत 1,26,72,000 रुपये इतकी आहे. याशिवाय 20 लाखांचा ट्रक आणि 62,000चे मोबाईल संच असा एकूण 1,47,34,00,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील रवी मधुकर आवळे आणि अक्षय राजेंद्र साबळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक शैलेंद्र मराठे, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, मनीष पाटील, धीरज जाधव, सागर नलावडे, अवधूत पाटील, विठ्ठल हाके, मुंडे, टापरे तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या जवानांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण राधाकृष्ण मंडलिक तसेच त्यांची टीम करीत आहे. दरम्यान या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडाले आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला. धन्यवाद. Udah,